आपण जर आजच्या या पिढीबद्दल बोलायचं ठरवलं, आजचा विद्यार्थी, तर काय झालंय की याच्या अगोदरची जी पिढी होती, ज्यांचं वय आज 40-50 आहेत, अशी लोक म्हणूया आपण, त्यांच्या वेळेस रिसोर्सेस खूप कमी होते. त्यामुळं त्यांनी एक परिस्थितीशी झगडून काहीतरी मिळवलंय. पण मला सांगायचं आहे की आजच्या पिढीचा थोडासा इश्यू असा आहे की यांना सगळ्या गोष्टी आरामात मिळत गेल्यात. मोबाईल पाहिजे, लगेच दिला गेलाय. स्पोर्ट शूज पाहिजे, इमिजिएटली. सायकल पाहिजे, गाडी पाहिजे, पालक सगळं प्रोव्हाइड करतोय. पण इथं मग काय प्रॉब्लेम होतोय की मुलं, त्यांना सगळंच जर मिळत असेल तर ते शिकायचं कशासाठी असा सुद्धा विचार करतायत. कारण पालक आपल्याला सगळंच प्रोव्हाइड करतायत. मग हे कुठेतरी बदललं पाहिजे असं वाटतंय. त्यात पालकांचा रोल खूप महत्वाचा आहे. हा, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करा त्यांना, पण त्यांना त्याची जाणीव पण करून द्या की या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांनी किती कष्ट घेतले. सोप्या नाही आहेत ह्या गोष्टी. तुम्हाला मोबाईल किंवा बऱ्याचशा गोष्टी पालक प्रोव्हाइड करतो, त्याची काहीतरी एक व्हॅल्यू आहे. प्रत्येक गोष्टीला एक किंमत आहे. हे जेव्हा विद्यार्थ्याला कळेल ना, मग त्याला काही दुसऱ्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागणार नाहीत. तो प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करेल, प्रयत्न करेल, यश मिळवेल.